आज आपण बनवतोय रामनवमी विशेष तोंडात जाताच विरघळणारी मऊ लुसलुशीत गुळ घालून बनवलेली चविष्ट आणि पौष्टिक लापशी, जी तुम्ही नैवेद्यामध्ये प्रभू श्रीरामांकरिता बनवू शकतात. कारण आपण हे पारंपरिक जेव्हा पदार्थ बनवतो ना, त्यामध्ये खरा नैवेद्याचा अर्थ दडलेला असतो. तर नमस्कार, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेच लापशी बनवायला सुरुवात करूयात. तर त्याकरिता मी या ठिकाणी 1 वाटी दलिया म्हणजेच लापशीचा रवा घेतलेला आहे. हा रेग्युलर रव्यापेक्षा खूपच थोडासा मोठ्या आकाराचा, जाड आकाराचा असतो. यामध्ये देखील थोडेफार प्रकार असतात. यातील पिवळसर आणि 2 नंबरचा दलिया घ्यायचा, ज्यामुळे लापशी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. सेम प्रमाणामध्ये 1च वाटी गूळही घेतलाय, तो बारीक चिरून घेतलाय. हा पहिले आपण वितळून घेणार आहोत, त्यामुळे तो एका पातेल्यामध्ये काढला. आता सेम वाटीने पाणी मोजून घालूयात. तर 1 वाटी दलिया होता, त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचंय, म्हणजेच 2 वाटी. आता हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे. याचा अजिबात पाक वगैरे बनवायचा नाहीये. फक्त गूळ विरघळला जायला हवा. त्यामुळे मी गॅसची फ्लेम कमीच ठेवते आणि सतत ढवळत राहते, ज्यामुळे गूळ पटकन वितळला जाईल. हा मी शेजारच्या शेगडीवर ठेवते, जेणेकरून तो मी मध्ये-अधे हलवू देखील शकते आणि आणि याचसोबत आपलं दलिया देखील भाजून होईल. त्यामुळे एक कुकर घेतलाय, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलंय. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर तूप विरघळलं की लगेचच यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूयात. आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी या ठिकाणी बदाम, चारोळी आणि सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत. तुम्हाला आवडत असल्यास बेदाणे म्हणजेच मनुके आणि पिस्त्याचे कापही वापरू शकता. तीनही साहित्य हलक्याच्या बदामी रंगावर किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. यामुळे ड्रायफ्रुट्सचा फ्लेवर आपल्या लापशीमध्ये अगदी परफेक्ट उतरेल आणि लापशी खाताना हे ड्रायफ्रुट्स कुरकुरीत लागावे याकरिता तळून झाल्यानंतर हे लगेच एका डिशमध्ये काढून घेतले. आता कुकरमधील उरलेल्या तुपामध्येच लगेचच हा दलिया देखील भाजून घेऊयात. दलिया तुपामध्ये छान असा भाजून घेतला की तो शिजल्यानंतर छान असा मोकळा सुटसुटीत होतो आणि अगदी परफेक्ट फुलतो. चिवट, वातड किंवा चिकटही होत नाही. तर बघा, सुरुवातीला दलियाचा रंग पिवळसर होता, पण जसजसा आपण भाजत जाऊ ना, तसतसं याला पांढरसर रंग येतो. हा भाजतोय तोपर्यंत लगेच आपण वेलची पूडही करून घेऊ. त्याकरिता मी 5 ते 6 वेलची यांच्या बिया काढून घेते आणि या लगेचच खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. हे काम करत असताना मात्र दलिया खालचा आणि त्याचसोबत गुळाखालचा गॅस एकदम कमी ठेवा. इलायची ठेचून झाली की लगेच यामध्ये 1 चमचा बडीशोप घालू आणि ही देखील ठेचून घेऊ. बडीशोपमुळे आपल्या लापशीला खूप छान अशी टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा. दोनही साहित्य अर्धवट ठेचून झालंय, कुटून झालंय. आता इकडे दलियाही बघूयात. तर बघा, तो देखील भाजत आलेला होता. गूळ देखील व्यवस्थित असा विरघळला गेलाय. यामध्ये अजिबात गुळाचे खडे शिल्लक नाहीये. आता गॅस बंद करूयात आणि हा जरा वेळाकरिता साईडला ठेवूयात. इकडे आपला लापशीचा रवा देखील बघा, काय मस्त असा भाजलेला गेला आहे. व्हाईट कलरचा दिसतोय. मस्त असा खमंग खरपूस दिसतोय. तुम्ही दोनही रव्यामधील म्हणजेच दलियामधील फरक बघू शकता. हा दुपटीने फुललेला आहे. दलिया आपला व्यवस्थित जर भाजलेला असेल तरच आपली लापशी अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत तयार होते. आता तयार करून घेतलेलं हे गुळाचं पाणी लगेच आपण या लापशीमध्ये ओतणार आहोत, म्हणजेच दलियामध्ये ओतणार आहोत. पण त्यापूर्वी हे गाळून घ्यायचे, कारण बऱ्याचदा गुळामध्ये माती, कचरा असतो. फक्त हे ओतत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण हातांवर वाफही येऊ शकते, कारण दोनही जिन्नस आपले एकदम गरम गरम आहेत. आता आपण आपली दलिया किंवा लापशी या गुळाच्या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊयात, हलवून देऊयात आणि लगेचच एकदम चिमूटभर, एकदम कमी प्रमाणामध्ये यामध्ये मीठ घालूयात. कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना, तर त्याचा फ्लेवर आणखी जास्त वाढतो. आता हे ठेचून घेतलेलं बडीशोप आणि वेलची पूडचं मिश्रणही घालायचंय आणि थोडंसं जायफळही किसून घालायचंय. यामुळे देखील लापशीला स्वाद अगदी जबरदस्त येतो. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर याला फक्त 2 शिट्ट्या काढून घेऊयात. फक्त 2 शिट्ट्यांमध्येच आपली ही लापशी अगदी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. त्यामुळे मी आता गॅसची फ्लेम वाढवते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. तर बघा, आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड करून घेऊयात. पूर्वीच्या काळी ना असेच पारंपरिक पदार्थ बनवले जायचे नैवेद्यामध्ये. तर आपणही असेच पारंपरिक पदार्थ अजूनही बनवूयात. कारण हेच पारंपरिक पदार्थ आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील सांगूयात,
ज्याचं महत्त्व त्या पुढच्या पिढीला नक्कीच समजेल. कारण लापशी ही खूपच पौष्टिक असते. यामध्ये गुळाचा वापर असतो, गव्हाचा वापर असतो आणि बनवण्याची पद्धत देखील फारच साधी सोपी असते. तर बघा किती मस्त असा मऊ लुसलुशीत आपला दलिया म्हणजेच लापशी तयार झाली आहे. अजिबात चिकट नाही आहे आणि मऊसूत शिजली देखील गेलेली आहे. लगेच यामध्ये आता तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूयात. हे ड्रायफ्रुट्स असे वरून घातले की त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि लापशी खाताना हे आणखी जास्त छान लागतात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही देखील रामनवमी विशेष नैवेद्यामध्ये ही लापशी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरातील संपूर्ण मंडळींना ही नक्की आवडेल. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली लापशी मी या ठिकाणी सर्व केली आहे. प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत दिसतोय. यावरून सर्विंगकरिता थोडेसे पिस्त्याचे काप आणि त्यासोबत खसखस घातली, कारण खसखस उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देते. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.